मविया आणि महायुतीत काही जागांवरून वाद निर्माण झालाय। मावळमध्ये अजितदादांचे आमदार सुनील शेळके यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर आरोप केले, तर सांगोल्याच्या जागेवरून मवियात वादाची ठिणगी पडली। पाहूया या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। देशमुख कुटुंबाचं कार्य बघता सांगोल्यामध्ये असेल आणि या महाराष्ट्रामध्ये ते खूप मोठं आहे। लढत जर झाली तर महाविकास आघाडीकडनं एक घटक पक्ष म्हणून शेकाप हा पक्ष तिथं असेल। सांगोल्याच्या जागेवरती दावा कसा असेल? सांगोल्याची जागा ही शिवसेनेची विद्यमान आमदार तिथे आहेत, आम्ही जिंकलेली जागा आहे। मविया आणि महायुतीत काही जागांवर वाद निर्माण झालाय। मवियात सांगोल्याच्या आणि महायुतीत मावळच्या जागेवरून चांगलीच झुंपली। मवियात सांगोल्याची जागा शेकापला सोडण्यात येणार असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। मात्र सांगोल्याची जागा शिवसेनेची होती आणि राहणार असं म्हणत संजय राऊतांनीही दावा ठोकलाय। देशमुख कुटुंबाचं कार्य बघता सांगोल्यामध्ये असेल आणि या महाराष्ट्रामध्ये ते खूप मोठं आहे आणि त्या कुटुंबाकडे बघत असताना आम्हाला विश्वास आहे की आदरणीय पवार साहेब तर त्या कुटुंबाला सपोर्ट करतच आहेत, त्याच्याचबरोबर उद्धव ठाकरे साहेब सुद्धा सपोर्ट करतील। त्यामुळे तिथं लढत जर झाली तर महाविकास आघाडीकडनं एक घटक पक्ष म्हणून शेकाप हा पक्ष तिथं असेल। त्यांच्या विरुद्ध एकनाथ शिंदे साहेबांचा जो पक्ष आहे अशीच लढत होईल। वाढणार नाही, कारण अजिबात तिढा वाढणार नाही। पवारांचा पण दावा आहे कशावर? सांगोल्याच्या जागेवर। नाही, सांगोल्याच्या जागेवरती दावा कसा असेल? सांगोल्याची जागा ही शिवसेनेची विद्यमान आमदार तिथे आहेत, आम्ही जिंकलेली जागा आहे। त्याच्यामुळे जर चर्चा होईल कोणाशी जागा बदला संदर्भात शिवसेनेशी होईल। सांगोल्याच्या जागेवरून मवियात वाद। सांगोल्याच्या जागेवरून महाविकास आघाडीत वाद निर्माण झालाय। सांगोल्याची जागा मवियाचा घटक पक्ष शेकापला सोडण्यात येणार असल्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं, तर दुसरीकडे सांगोल्याच्या जागेवर ठाकरे गटाकडूनही दावा करण्यात आलाय। सांगोल्याची जागा मवियानं न दिल्यास अपक्ष लढणार असल्याचं बाबासाहेब देशमुख यांनी म्हटलंय। सांगोल्यात सध्या शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील हे विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे शहाजी बापू पाटील महायुतीकडून या मतदारसंघातून उमेदवार असण्याची शक्यता आहे। तर तिकडे दीपक साळुंखेंनी अजित पवारांची साथ सोडत ठाकरे गटात प्रवेश केला। सांगोल्यातून दीपक साळुंखे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, तसंच उद्धव ठाकरेंकडून देखील उमेदवारीचे संकेत देण्यात आलेत। आबासारखा एक मजबूत गडी शिवसेनेत सामील होत आहेत, शिवसेना परिवारात सामील झालेले आहेत। आबा तुमच्या हातामध्ये मशाल दिलेली आहे, याचा अर्थ ज्याला त्यांनी समजून घ्यायला पाहिजे। आता ही मशाल कशी पेटवायची आणि कोणाला चटके द्यायचे हे तुम्ही ठरवायचंय। एक लक्षात घ्या की ही निवडणूक सोपी नाहीये। दीपक आबा आले म्हटल्यानंतर विजय नक्की आहे तर मला माहिती आहे। ज्या एका गद्दाराला महाराष्ट्रातली झाडे डोंगर दिसली नाहीत आणि दुसऱ्या राज्यात जाऊन झाडं डोंगर पाहत बसला, आता त्या झाडांचं बरं का, त्या झाडाच्या मुळाखाली त्याला आपल्याला गाडायचं आणि योग्य व्यक्ती आपल्या पक्षात हाती मशाल घेऊन आज उभी आहे। सांगोल्याच्या जागेवर ठाकरे गटानं दावा केल्यानंतर बाबासाहेब देशमुख यांनी देखील अपक्ष लढण्याची तयारी दर्शवली। मवियानं जागा न सोडल्यास वेगळा निर्णय घेणार असं बाबासाहेब देशमुख यांनी म्हटलंय। जर महाविकास आघाडीतून शेतकरी कामगार पक्षाला सांगोला मतदारसंघाची जर जागा सुटत नसेल तर निश्चितपणे तिथला केडर तो निर्णय घेईल आणि कालच केडरनी निर्णय घेतलेला आहे। कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की कसल्याही परिस्थितीत आपण ती जागा लढवायची आणि लाल बावटा सांगोला तालुक्यावर फडकून आबासाहेबांना आदरांजली व्हायची। अपक्ष म्हणूनच सामोरं जाणार की शेतकरी कामगार पक्ष म्हणून सामोरे जाणार आहोत। तुम्ही निवडणूक लढवण्यावरती ठाम आहात? निश्चितपणे 2019 मध्ये सांगोल्यातून शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात अनिकेत देशमुख यांचा निसट्टा पराभव झाला होता। सांगोल्यात शिवसेनेच्या शहाजी पाटलांविरोधात शेकापचे डॉक्टर अनिकेत देशमुख मैदानात होते। शहाजी पाटलांना 99,464 मतं मिळाली होती, तर अनिकेत देशमुखांना 98,696 मतं मिळाली होती। केवळ 768 मतांनी शहाजी बापू पाटील यांचा विजय झाला होता।
एकीकडे सांगोल्याच्या जागेवरून मवियात वाद निर्माण झालाय, तर दुसरीकडे महायुतीत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांवर आरोप केले। शरद पवारांच्या छायेत काही भाजप पदाधिकारी काम करतायत असा शेळकेंचा आरोप आहे। मावळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीतील काही नेते मंडळी हे सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीतल्या कार्यकर्त्यांना दिशाभूल करण्याचं काम करतायत। जाणीवपूर्वक महायुतीमध्ये कशा पद्धतीने तेढ निर्माण होईल ही त्यांची रणनीती सुरू आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते मंडळींना भेटून मावळ तालुक्यात वेगळं समीकरण जुळवायचंय अशा पद्धतीनं सांगून छुपा पाठिंबा पवार साहेबांचा घेऊन तालुक्यात दुसरा पुरस्कृत उमेदवार महाविकास आघाडीचा उभा करण्यामध्ये त्यांचा प्रयत्न सुरू आहे। मावळमध्ये सुनील शेळकेंना विरोध आहे। शुक्रवारी सुनील शेळके यांनी सागर बंगल्यावर जात देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती। मावळमधील राजकीय परिस्थितीवर शेळके यांनी फडणवीसांसोबत चर्चा केल्याची माहिती। काही महिन्यांपूर्वी बाळा भेगडे यांनी सुनील शेळकेंना विरोध करत मावळची जागा भाजपला सोडण्याची मागणी केली होती। मावळची जागा भाजपला न सोडल्यास बाळा भेगडे यांनी बंडखोरीचे देखील संकेत दिले होते। तर दुसरीकडे सुनील शेळके यांना त्यांच्याच पक्षातील बापू भेगडेंचाही विरोध आहे। बापू भेगडे मावळमधून लढण्यावर ठाम आहेत। मला काही महामंडळ नकोय, मलाही काही गोष्ट ह्यामध्ये, कारण की मी खूप मोठ्या ह्या महामंडळापेक्षा खूप मोठ्या त्या गोष्टीवर पण काम करतोय। असं काही मला पक्षांनी दिले नाही, पण आजही मी ज्या गोष्टीची मागणी केलेली त्या गोष्टीवर मी ठाम आहे। विलास काका लांडे यांनी आणि प्रांत अध्यक्ष तटकरे साहेब यांच्या एकमेकांशी संवाद करून कुठं कुणाला संधी देता येईल या अनुषंगानं त्या महामंडळामध्ये बापूसाहेब भेगडे यांची नियुक्ती करण्यात आली होती। परंतु आता ते का नको म्हणतायत किंवा कुणाच्या सांगण्यावर नको म्हणतायत हे आपल्याला थोड्या दिवसांनी स्पष्ट होईल। 2019 मध्ये मावळ विधानसभेत राष्ट्रवादीच्या सुनील शेळके यांच्या विरोधात भाजपचे बाळा भेगडे मैदानात होते। या निवडणुकीत 1,67,712 मतं सुनील शेळकेंना मिळाली, तर बाळा भेगडेंना 73,770 मतं मिळाली होती। सुनील शेळकेंनी जवळपास 93,942 मतांनी बाळा भेगडेंचा पराभव केला होता। आता जागा वाटपावरून मविया आणि महायुतीत काही जागांवर वाद निर्माण झालाय, त्यामुळे मवियानं सांगोल्यात आणि महायुतीनं मावळचा वाद न सोडवल्यास दोन्ही आघाड्यांना विधानसभेत फटका बसण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।